नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रजांकडे त्यावेळेला प्रस्ताव दिलेला होता की रविवारच्या सुट्टी संदर्भातला. मग त्यावेळेला सुट्टी कशासाठी हवी होती, तर त्या काळामध्ये असं असायचं की अनेक इंग्रज असायचे, अनेक ख्रिश्चन मिशनरी असायच्या की हे सगळेजण चर्चमध्ये जायचे सुट्टीचा दिवस म्हणून रविवारचं, त्यांचा प्रार्थनेचा तो दिवस असायचा आणि तिथं ते प्रार्थना करण्यासाठी दरवेळेला जायचे. मात्र भारतातील लोकांकडे असं काही नव्हतं, त्यांना कुठे श्रद्धेच्या ठिकाणी विशेषतः जायचं नाही. तसं तर आपल्या इकडे खंडोबाचा वार म्हणून रविवार म्हटलं जायचा. मग त्यावेळेला नारायण मेघाजी लोखंडेंनी असं सांगितलं इंग्रजांना की तसं तर आमच्या इकडं श्रद्धेचा दिवस म्हणून खंडोबाचा रविवार असतो, आम्हाला त्याच्यासाठी तर प्रार्थनेसाठी वेळ द्या. किंवा दुसरं म्हणजे कुटुंबाला वेळ देता येत नाही प्रत्येक माणसाला, म्हणजे 365 दिवस राबायचं आहे, वर्षाचे 365 नाही तर जेवढे आयुष्याचे दिवस आहेत तेवढे रोज राबायचंच आहे. इतकंच काय तर स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही, स्वतःची खाजगी कामं करता येत नाही, स्वतःची श्रद्धा जोपासता येत नाही आणि त्यासाठी आम्हाला सुट्टी गरजेची आहे, असं नारायण मेघाजी लोखंडेंनी एक प्रस्ताव या इंग्रजांना दिला होता. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी तो प्रस्ताव 1884 साली इंग्रजांकडे दिलेला होता.